घेऊन येऊन मला मारतोय. याच्यापेक्षा चांगला तर तो गण्या होता, दारूला हात सुद्धा लावत नव्हता. आज तू परत पिऊन आलास, आता बस बाहेरच. मम्मी तुम्हाला काय म्हणली होती, ज्या घरी तुला देऊ तिथे तू सुखाने राहशील. इथं माझ्या त्यातले 7 दिवस असतात, त्याच्यातले 6 दिवस तर कारल्याची भाजी करते. आपल्या घरी तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली होती का मम्मी? हा मम्मी. काय करायलीस बेटा? काही नाही, तुझ्या जावयानं ना नवीन एसी बसवली, त्याचीच हवा खात बसले. अरे वा, माझ्या जावयानेच पण घेतला. आधी त्यांच्यात मीटर नाही गेले, काही एसी बसवतील. दिवसभर लाईट नसते, रात्री 10 वाजता आगडा टाकतात आणि पहाटे 4लाच बंद करून येतात. एवढे गरीब आहे ते. यांच्यापेक्षा चांगला तर तो गण्या होता. त्याच्याकडे फॅन तरी होता, त्याच्या घरात लाईट तरी होती. आपल्या घरात मी कधी फॅन शिवाय राहिले का ग मम्मी? हॅलो मम्मी, तू कसला नवरा बघून दिलीस ग मला? काल ना मी फक्त 200 रुपयाचा पिझ्झा मागवला होता. ती माझी सासू तर काही नाही बोलली, समजून घेतलं. माझा नवरा मला मारायला अंगावर आला होता. म्हटला की तुझ्या 200 रुपयाच्या पिझ्झाच्या चक्कर मध्ये माझी क्वार्टर राहिली म्हणून. कसला एवढा नवरा बघून दिलीस ग तू मम्मी मला? त्याच्यापेक्षा चांगला तर तो माझा गण्याच होता. ए मम्मी, तुम्हाला एक कसलं घर बघून दिलीस ग? यांच्या घरात ना टीव्ही आहे, ना फॅन आहे, ना कूलर आहे, ना वॉशिंग मशीन आहे. आणि माझी सासू शेजारीला जाऊन काय म्हणते, आमच्या घरात काहीच कमी नाही तरी माझी सून फुगून बसते म्हणून. नवऱ्याचं तर वेगळंच आहे. घरामध्ये 6 महिने झालं मम्मी गॅस भरून आणला नाही, मी चुलीवर स्वयंपाक करायला लागले. हे मम्मी आता बस, माझ्याच्याने आता सहन करणं होत नाही. मी ना चक्क त्या माणसाला डिवोर्स देणार आहो बघ. आता तू ठेव फोन.